शिवसेनेचे नेते सुहास बाबर यांना खानापूर मतदारसंघात पाठिंबा दिल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत। खासदार विशाल पाटलांनी या चर्चा मात्र फेटाळलेल्या आहेत। सुहास बाबर यांना मवियात आणण्याचे प्रयत्न केल्याचा विशाल पाटील यांनी मात्र दावा केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातले संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। विशाल पाटील हे महाविकास आघाडीत असूनही विरोधी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली होती। यावरून काँग्रेस नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली होती। विशाल पाटलांनी राहुलजींना उपस्थितीमध्ये ते इंडिया आघाडीत सामील झालेले। स्थानिक स्तरावर या आघाड्या बिघाड्या होत असतात, त्याचा पक्ष किंवा पक्षाच्या विचाराशी त्याला संबंध नसतो आणि विशाल पाटलांनी तो वैयक्तिक त्यांच्या पातळीवर घेतलेला निर्णय कदाचित असावा। विशाल पाटील यांनी प्रकरण अंगावर शेकते म्हटल्यावर आता वेगळीच भूमिका घेतली। सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं। मी सुहास बाबरांना जाहीर पाठिंबा नसून जाहीर निमंत्रण दिलं। स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी किंवा प्रसिद्धीत आपला चेहरा येण्यासाठी काहीतरी बोलावं लागलं तर पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे, आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे की कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी। विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आल्यानं त्यांच्यावर फारशी बंधनं नाहीत, त्यामुळे सांगली जिल्ह्यात सोयीचं राजकारण विशाल पाटील करताना दिसत आहे। आगामी काळात त्यांचे कॅप्टन विश्वजित कदमांनी सांगितलं तर कोणताही धाडसी निर्णय घेण्यास ते मागं पुढं पाहणार नाहीत, हेही तेवढंच खरं। सांगलीहून संजय देसाईसह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।